हॅलो मित्रांनो, हे बघा माझ्या समर्थला आलेला आहे ताप. याला मी सकाळीच दवाखान्यातनं आणलेला आहे आणि याला आलेला आहे, सर्दी झाली आहे, ताप आलेला आहे. समर्थ, कसा आहे बेटा ताप आता? चांगला आहे. हां, जेवायचं नाही आहे का बेटा? मॅगी बनवते, मला मॅगी भूक लागली आहे. भूक लागलेली आहे? नाही 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 नाही, मॅगी नको, मॅगी नको. मी तुला असं काही छान बनवून देते आहे की तुझ्या सर्दीला आराम पडेल असं. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. बघा समर्थला भूक लागलेली आहे आणि आता समर्थला मॅगी खायची आहे, पण आपण त्याला मॅगी बनवून देणार नाही. आपण त्याला बनवून देऊया तांदळाची भाकर. समर्थला ताप आलेला आहे फ्रेंड्स. समर्थला काहीतरी खायची इच्छा होत आहे, तर अर्थातच मी आता हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. त्या तांदळाची छान अशी भाकर बनवल्या जाते. ही भाकर जी आहे, आता समर्थला ताप आलेला आहे म्हटल्यास समर्थच्या गळ्यामध्ये खसखस सुद्धा होत आहे, म्हणून सर्दीला हा रामबाण इलाज आहे. आता आपण यामध्ये पिठामध्ये थोडी हळद टाकूया, अर्धा टीस्पून चालेल. आणि नंतर आपण घेतलेला आहे ओवा. हे बघा, जास्त पण टाकायचं नाही आहे आणि कमी पण टाकायचं नाही आहे. एवढा अर्धा टीस्पून वगैरे ओवा टाकायचा. त्याला थोडंसं असं आपण क्रश करून घ्यायचं आहे आणि नंतर क्रश केल्यानंतर आपण ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. नंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि नंतर याला आपण भिजवून घेऊया. आपण हे बघा, हे पीठ असं एकजीव करून घेऊया. समर्थला सकाळी ताप आलेला होता. समर्थला सकाळी दवाखान्यातनं आणलं, औषध पण दिली, पण आता त्याला भूक लागलेली आहे आणि त्याची इच्छा आहे की मॅगी बनवून खायची, पण मी त्याला मॅगी बनवून देणार नाही. म्हणून मी त्याला ही तांदळाची भाकर बनवून देणार आहे. आणि तुम्ही पण घरी बनवून बघा. सर्दी ताप मुलांना आला, सर्दी खोकला झालेला आहे, ताप आलेला आहे, तोंडाची चव चालली जाते, तर ते तोंडाची चव येण्याकरिता आणि गळ्यातली आपली जे खसखस होत आहे ते जाण्याकरिता आपण ही भाकर खूपच फायदेशीर असते मित्रांनो. भाकर बनवायची आहे आपल्याला. लहान मुलांना भाकर जाड असते म्हणून आवडत नाही, पण हे तांदळाचं पीठ आहे, थोडं भगरं असते म्हणून याची पोळी व्यवस्थित बनत नाही. म्हणून आपण याची पोळी एका वेगळ्या पद्धतीनं बनवूया. हे बघा, या प्रकारे आता हे पीठ भिजवून झालेलं आहे, एकजीव झालेला आहे. जी आहे मी ह्या रुमालीला असं पाण्याने वली करून घ्यायची आणि नंतर आपण पाटावर ठेवायची आहे. मुलांना जाड भाकर पसंत येत नाही म्हणून आपण रुमालवर पातळ भाकर बनवूया. हे बघा, छानशी अशी पातळ भाकर झालेली आहे. तावा सुद्धा गरम झालेला आहे. ताव्याला आपण थोडं तेल लावून घेऊया. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कमीच तेलाचा वापर करायचा आहे आणि या पद्धतीने आपण हे ताव्याला टाकायचं. हे बघा मित्रांनो, आता एवढे छान आम्ही भाकरी बनवलेल्या आहे तांदळाच्या पिठाच्या. यामध्ये फक्त आपण ओवा, हळद आणि मीठ, बस एवढेच आहे आणि तांदळाचं पीठ.
याच्या आपण भाकरी तयार करून घेतलेल्या आहे. आणि एवढ्या सुंदर बघा, हे लहानच मुलं नाही तर आपण मोठे सुद्धा ह्या भाकरी खाऊ शकतो. खूप छान टेस्ट आहे याचा. आणि सर्दी खोकल्यासाठी रामबाण इलाज आहे. तर आपल्या समर्थला ताप आलेला आहे तर आपण त्याला ही भाकर देऊया. समर्थ, ए समर्थ, उठ बेटा. हे बघ मी काय बनवलेलं आहे. मॅगी बनवली. मॅगी काऊन नाही केली? अरे हे सर्दीसाठी छान असते, त्या खाऊन बघ बरं. छान. छान आहे, छान आहे. थँक्यू. मी ताप आलेल्या समर्थला दिलेली आहे तांदळाची भाकर, मॅगी वगैरे काहीच नाही. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. ही आमची गावठाण रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.